न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय। भारताचा कणा मानला जाणारा तिलक वर्मा अचानक मालिकेबाहेर गेला आणि चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। हा फक्त एक खेळाडू बाहेर जाण्याचा प्रकार आहे की पुढच्या वर्ल्ड कपच्या तयारीला लागलेला मोठा ब्रेक? चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी। नमस्कार, मी सृष्टी, यासाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स। न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठी चिंता सतावू लागलेली आहे। स्टार फलंदाज तिलक वर्मा याच्या फिटनेस बाबत BCCIने अधिकृत माहिती देत पहिल्या 3 T20 सामन्यांतून तो बाहेर असल्याचं स्पष्ट केलं आहे। 7 जानेवारी रोजी राजकोटमध्ये तिलकवर पोटाच्या समस्येसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि उपचारानंतर सुधारणा होत असल्याचं बोर्डाने सांगितलंय। BCCIच्या माहितीनुसार डॉक्टरांची परवानगी मिळेपर्यंत तिलक कोणताही शारीरिक सराव करणार नाही। जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतरच तो हळूहळू फिटनेस आणि स्किल बेस्ड ट्रेनिंगकडे वळणार आहे। त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या 3 सामन्यांत त्याचा सहभाग निश्चितपणे नसणारच आहे। उर्वरित 2 सामन्यांमध्ये तो खेळू शकतो की नाही हे त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून असेल। ही 5 सामन्यांची T20 मालिका आगामी T20 वर्ल्ड कप 2026च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अशा टप्प्यावर तिलक वर्मासारखा फॉर्म मध्ये असलेला फलंदाज संघाबाहेर जाणं ही टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते। मधल्या फळीत स्थैर्य देणारा आणि दबावात खेळ उभारणारा तिलक नसल्याने संघ संयोजनांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। जर तिलक वेळेत फिट झाला नाही तर BCCIला त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे। श्रेयस अय्यर किंवा रियान पराग यांना संधी मिळण्याची चर्चा सुरू असली तरी तिलकची जागा भरून काढणं सोपं नसेल। आता प्रश्न मात्र असा आहे की तिलक वर्मा वेळेत फिट होऊन मालिकेत पुनरागमन करणार की ही दुखापत टीम इंडियाच्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी मोठा इशारा ठरणार आहे? तर आता यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।